आज मी छोले बटाटा पुलाव बनवतोय. एकदम सिंपल रेसिपी आणि टेस्टीवाली रेसिपी असणार आहे. कुकरमध्ये थोडं तेल टाकून मी याच्यामध्ये ॲड करतोय. दालचिनी थोडी टाकतो याच्यामध्ये, काळी मिरी आणि जीरा. ते तडतड फडफड झाल्यानंतर याच्यामध्ये ॲड केलाय कांदा, जो रफली चॉप केलेला. त्याला गोल्डन ब्राउन करून घ्यायचा. मग याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, ती पण मिक्स करून मस्त शिजवून घ्यायचं आहे. इथे मी मसाल्यामध्ये आगरी मसाला यूज करणार आहे. थोडा काश्मीरी मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला यूज करून मी सगळं मिक्स करून घेणार आहे. देन याच्यामध्ये ॲड करायचे टोमॅटो. टोमॅटोला पण टाकायचं, याच्यामध्ये ॲड करायचे बटाटा आणि टाकायचे छोले. ओव्हरनाईट भिजत ठेवले ते छोले, ते आता घेतले त्याच्यामध्ये मित्रांनो. त्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मस्त मसाला शिजवून घ्यायचा आहे. देन याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला छोले बटाटा मस्त शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये प्रॉपर छोले शिजले जातील. तरी पण आपण एखाद दुसरी एक्स्ट्रा घेऊ शकतो. आता याच्यामध्ये फरसबी मी ॲड ऑन टाकले. तुमच्यावरती टाकायची की नाही टाकायची तुमच्यावरती आहे. ठीक आहे, हे टाकून आपण कुकरच्या प्रॉपर 2 शिट्ट्या घेणार आहेत आणि 2 शिट्ट्यानंतर चेक करायचं खोलून की प्रॉपर असं शिजलंय की नाही. जर शिजलं असेल तर मग आपण पुढे राईस टाकायला मोकळे होऊ. राईस मी ना बासमतीला सोक करत ठेवला होता. तो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे. बासमती राईस घेतला. राईस थोडीशी क्वांटिटीमध्ये कमी आहे, पण तो नंतर जेव्हा वाटेल तेव्हा फुल येईल तेव्हा तो बरोबर होऊन जाईल. आता 2 शिट्ट्या कुकरमध्ये राईसच्या पण घ्यायच्यात. प्रॉपर 4 शिट्ट्यांमध्ये आपला हा मस्तपैकी छोलेवाला, बटाटावाला पुलाव तयार होतो, जो एकदम मजेदार टेस्टी लागतो खायला. आणि ह्या सगळ्या रेसिपी मी तुमच्यासाठी का घेऊन आलोय? कारण का सिंपल आहेत, ईझी आहेत, खूप जास्त टेस्टी सुद्धा. तर लवकर ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसा झालाय.